नमस्कार. निरूपा मीरावरती खूपच चिडलेली असते. निरूपा मीराला बोलते, मीरा तुला हे सर्व करायची काय गरज? हे सर्व करून तुला काय मिळतं मीरा? तेव्हा लगेच मीरा बोलते, मी काय केलंय? सासूबाई तुमची ही नाटकं बंद करा आणि तुमचं जे काही चालू आहे ना ते थांबवलं तर बरं होईल. तेव्हा लगेच ती मोठ्याने बोलते, मीरा उगाच शहाणपणा करू नकोस आणि आता मात्र गप्प बस. तू काय केलंस ते तुझं तुला तरी कळतंय का? त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, मीरा अगं हे सर्व काय चाललंय? मीरा अगं तू असं का वागतेस? त्यावेळेला मीरा बोलते, आजपर्यंत तुम्ही ज्या आई वडिलांकडून आई वडिलांच्या प्रेमाची अपेक्षा केली ते तुमचे आई वडीलच नाही आहेत. आणि खरं सांगू तर विचारा ना तुमच्या आई वडिलांना तुमचे आई वडील कोण आहेत. तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो, धूमकेतू काहीही बोलू नकोस आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय. धूमकेतू तू असं कसं काय बोलू शकतेस? तेव्हा लगेच मीरा बोलते, हे बघा मी तुम्हाला जे काही सांगते ते खरं आहे. आता विश्वास ठेवायचा की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा, पण तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, असं नका ना वागू. तेव्हा लगेच सत्या बोलतो, मीरा हे सर्व थांबव. माझे आई वडील निरूपा आणि बापच आहे, बाकी कोणी नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, हो मग बाबांना विचारा बाबांचा चेहरा का पडलाय. तेवढ्यात तिथे आजी आलेली असते आणि आजी मोठ्याने बोलते, काय ऐकायचं काय आहे मीरा तुला? मीरा जर का तुला काही ऐकायचं असेल तर बोल. तेव्हा लगेच मीरा बोलते, हे बघा आजी तुम्ही उगाच मला वाईट समजू नका, पण मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की माझ्या नवऱ्याचे आई वडील कोण आहेत. तेव्हा लगेच आजी बोलते, ऐकायचं आहे? हे कटू सत्य ऐकण्याची तुझ्यात हिंमत आहे मीरा? एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, हे कटू सत्य जर का बाहेर पडलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. त्यावेळेला सत्या बोलतो, आजी अगं काय बोलतेस तू? मला खरंच कळत नाही आजी, अगं असं कसं काय बोलू शकतेस? काय आहे मला सांग ना. तेव्हा लगेच आजी बोलते, खरं सांगू तू जरा शांत हो आणि सत्यजित मी आता काय सांगणार आहे ना ते नीट ऐक. प्लीज सत्यजित माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, माझा तुझ्यावरती विश्वास आहे आजी, पूर्ण विश्वास आहे. त्यावेळेला ती सत्याच्या जवळ जाते आणि सत्याला म्हणते, आजपर्यंत निरूपाने तुझ्यावरती कधीच माया केली नाही, तुझ्यावरती कधीच प्रेम केलं नाही. पण खरं सांगू, निरूपा तुझी आईच नाही तर ती तुझ्यावरती प्रेम कसं काय करेल? तेव्हा सत्यजित हादरतो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. सत्यजित एकाएकी खाली बसतो आणि तो मोठमोठ्याने रडायला लागतो आणि म्हणतो, नाही असं नाही होऊ शकत. निरूपा जर का माझी आई नाही तर माझी आई कोण? प्लीज आजी प्लीज मला सत्य परिस्थिती सांग. त्यावेळेला लगेच आजी बोलते, खरं सांगू सत्यजित, तर तू निरूपाच्या बहिणीचा मुलगा आहेस. हे ऐकल्यानंतर सत्यजितच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यावेळेला मीरा बोलते, आजी प्लीज खोटं नका ना बोलू, जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. तर आजी म्हणते, मीरा जे खरं आहे तेच मी सांगतेय. तुझ्या नवऱ्याची आई दुसरी तिसरी कोणी नसून निरूपाची मोठी बहीण होती आणि तिचंच लग्न सुधाकरशी झालं होतं. आणि खरं सांगायचं तर ते काय आहे ना ते पुढचं सांगायची माझी इच्छा नाही, तुला फक्त एवढंच ऐकायचं होतं ना, तू ऐकलंस ना. तेव्हा मात्र मीरा बोलते, मग यांची आई आहे तरी कुठे? त्यावेळेला आजी बोलते, ती या जगातच नाहीये. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, आजपर्यंत ज्यांना मी माझे आई वडील समजलो, ज्यांच्याकडून मी मला प्रेम मिळेल याची अपेक्षा केली, ती तर माझी आईच नाही. म्हणजे आजपर्यंत मी फक्त आणि फक्त या घरावरती ओझं म्हणून राहिलो. निरूपा अगदी म्हणायची, तू पनवती आहेस पनवती. त्यावेळेला लगेच आजी बोलते, नाही सत्या, तू तू हिरा आहेस हिरा.
सत्या, अरे या लोकांना समजत नाहीये. तेव्हा मात्र सत्या बोलतो, बाप बाप तू तरी माझ्यापासून हे सत्य का लपवलंस? बाप तुला हे सत्य लपवून काय मिळालं? बाप मला उत्तर दे. तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात, मी एकच सांगेन सत्यजित, तू माझा मुलगा आहेस. तू सत्यजित सुधाकर गायकवाड आहेस, बाकी काही मला माहिती नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, खरं सांगायचं तर तुझ्या आईला वेड लागलं आणि तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा तुझी जबाबदारी घेण्यासाठी मीच तुला माझ्या पदरात घेतलं. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मग तुम्ही जबाबदारी अगदी व्यवस्थित निभावलीत ना सासूबाई? तेव्हा लगेच निरूपा बोलते, हे बघ मीरा, मला सुद्धा ऑलरेडी 2 मुलं होतीच. आणि तू जर का असा विचार करत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, कितीही काही झालं तरी हा माझा लेक नाहीये. तरी सुद्धा या घरामध्ये मी त्याला राहायला जागा दिली. तेव्हा मात्र मीरा बोलते, बघितलं बाबा, आजपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत होतात बाबा, पण बाबा शेवटी तुम्हाला दिसलं ना सासूबाई कशा बोलतात त्या? बाबा हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक वेळेला यांचा हक्क डावळला जातो आणि सगळ्या गोष्टी या पंकजला भेटतात. पंकज कितीही चुकीचा असला तरी सुद्धा या पंकजला मात्र सगळ्याच गोष्टी सहजासहजी भेटत आल्यात आणि यांनी काहीही केलं तरी सुद्धा यांना मात्र सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्यात. तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, बस झालीये तुझी नाटकं मीरा, अति होतंय आता. एवढं काय तुझ्या नवऱ्याला सहन करावं लागलं ग? स्वतःच्या मनाला विचार, किती चुकीचं बोलतेस. तेव्हा लगेच मीरा बोलते, मी काही चुकीचं बोलत नाहीये. आता जर का तुम्ही उगाचच माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केलात ना तर बघा, मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. का असं वागलात तुम्ही? बोला ना, का असं वागलात? असं वागून तरी तुम्हाला काय मिळालं? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा, मला कळतंय बाळा, तुझ्या नवऱ्याला खूप त्रास होतोय, पण बाळा स्वतःला शांत कर. सगळं समजतंय मला, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये बाळा. बाळा प्लीज स्वतःला समजून घे. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो, काय समजून घ्यायचं बाप? बाप सगळं काही माझ्या हातातून निसटलंय. सगळ्याच गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्यात आणि तू बोलतोय समजून घे. तर कसं समजून घेऊ बाप? अरे तू माझा बाप नाहीयेस. तेव्हा मात्र आजी बोलतेस, तू काय बोलतो सत्यजित, कळतंय तुला? अरे त्यांनी कधीही तुझ्यामध्ये आणि पंकज आणि रवी मध्ये भेदभाव केला नाही आणि तू म्हणतोयस की तो तुझा बाप नाही. तेव्हा सुधाकरराव बोलतात, आई जाऊ देत ग, शेवटी त्याला जसं वागायचंय तसंच तो वागणार. आई कशाला मी या गोष्टींचा विचार करतोय? त्याला जे पटतंय ना ते त्याला करू दे. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, अहो बाबांशी असं बोलू नका. आजपर्यंत बाबांनी कधीच तुम्हाला दुरावा दिला नाही, स्वतःपासून लांब केलं नाही, कायम तुमच्या पाठीशी उभे राहिले. आणि तुम्ही जर का असा विचार करत असाल तर मात्र तुम्ही चुकीचं वागताय. प्लीज प्लीज असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच खुश असतात आणि ते निरूपाला बोलतात, निरूपा, हे सर्व जे काही घडतंय ना ते तुझ्यामुळे. निरूपा, तूच जर का गोष्टी समजून घेतल्या असतास तर आज ही वेळच आली नसती. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काही झालं की माझ्यावरती येता, कधीतरी माझ्या मनाचा विचार करा कधीतरी. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा, आता मात्र ना मला सगळ्याच गोष्टी नको झाल्यात. असं वाटायला लागलंय की सगळं काही संपलं. निरूपा, तुला असं वागून काय मिळतं खरंच कळत नाही. पण एकच गोष्ट सांगेन निरूपा, स्वतःला शांत कर आणि स्वतःच्याच मनाला विचार. तेव्हा मात्र निरूपा बोलते, खरं सांगू, मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मला सगळं समजलंय.
आणि मला या सुद्धा गोष्टी समजल्यात की आता मी कसं वागायचं आहे ते. त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टींचा विचार करू नका. आणि सत्यजित, तू माझाच मुलगा आहेस ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव. तेव्हा सत्यजित बोलतो, नाही निरूपा, तू अगदी बरोबर होतीस. तू जे काही वागत होतीस ना माझ्यासोबत ते अगदी योग्य आहे. निरूपा, मला कळून चुकलंय. तेव्हा मात्र निरूपा बोलते, सत्यजित, मला उलट पश्चाताप होतोय की मी तुझ्याशी असं का वागले. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा, याची जाणीव जर का आधीच झाली असती तर कदाचित आपल्यावरती ही वेळच आली नसती. कदाचित आपल्याला हे सर्व भोगावंच लागलं नसतं. आता मात्र मला खूपच त्रास व्हायला लागलाय. निरूपा, तुझ्यामुळे जर का माझ्या लेकाला काही झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही. त्यावेळेला निरूपा लगेच सत्याचे पाय धरते आणि सत्याला बोलते, सत्यजित, सत्या, मला माफ कर रे. एवढा आईवरती रागावू नकोस. माझं चुकलं, मी कबूल करते. खरं तर माझ्यावरती तूच जास्त प्रेम केलंस. कायम तू माझ्या सोबत उभा राहिलास, पण मी मात्र कायम तुला झिडकारत राहिले. तेव्हा लगेच सत्या बोलतो, खरं सांगू, माझंच चुकतंय. मी आता कोणावरतीही विश्वास ठेवणार नाही. यापुढे मी कोणाच्याही बाजूने उभा राहणार नाही. मी कायम फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करेन. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, सासूबाई, तुम्ही वेळ हातातून घालवली. हेच जर का प्रेम तुम्ही आधी त्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. सासूबाई, आज ही वेळच आली नसती. तेव्हा मात्र निरूपाला खूपच वाईट वाटलेलं असतं. निरूपा म्हणते, मीरा, मला कळतंय, सगळं समजतंय, पण आता माझ्या हातात आहेत का त्या गोष्टी. मीरा, प्लीज प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस आणि तुझ्या नवऱ्याला समजाव ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, काय समजावू मी माझ्या नवऱ्याला, तुम्हीच सांगा. मुळात माझ्या नवऱ्याला समजावण्यासारखं काही राहिलंय का. आणि तरी सुद्धा जर का तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या नवऱ्याला समजावावं तर तुम्हीच जर का मला काही गोष्टी सांगितल्यात तर बरं होईल. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा, शांत हो. आणि सत्या, अरे तिला तिच्या गोष्टींचा पश्चाताप झालाय तर एक संधी दे ना. असं नको ना वागूस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्यजित निरूपाला आई म्हणून स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.